किशोर मडवी आपण बघितलं मॅन फ्रॉम धानीव त्यांच्या माध्यमातून सुद्धा नक्कीच एक सुंदर असं गीत जे पेश केलेलं आहे ते सुद्धा आपल्याला ऐकायला मिळणार आहे काही क्षणानंतरच. वही आपण मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहिलं तर मग मॅचला होती सुरुवात. ओपनिंगची जोडी आपण पाहिले गणेश आणि आकाश या जोडीकडून आहे चांगली अपेक्षा. मात्र नक्कीच बॉलिंग ट्रॅकवर असतील प्रशांत गोवारी. गणेश स्ट्राईक एंडकडे. शुभेच्छा मनपूर्वक. पहिला चेंडू ऑन साइडला लॉफ्ट केलाय. खाली क्षेत्रामध्ये पडलाय चेंडू एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या दिशेनं. एका हाताने मात्र चेंडूला अडवण्याचा प्रयत्न सफल झालाय. परंतु त्याच दरम्यान दोन खेळाडूंच्या मध्ये चांगलं कॉलिंग, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि सगळ्या काही चांगल्या गोष्टी घडत असताना सुखरूपरित्या 3 धावा मात्र पहिल्या चेंडूवर अर्जित केल्या जात आहेत. सुरुवात पहिल्या बॉलवर 3 या धाव संख्येने झाली आहे आणि ही सुरुवात आपण पाहिली तर मग किती धाव संख्येच्या दिशेने घेऊन जाईल हे सुद्धा पाहायला मिळेल. पुढचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर कट केला जातो. बॅकफुटवरनं पॉइंटच्या दिशेने एकदा मिळाले. दुसऱ्याचा प्रयत्न आहे, धोकादायक ठरेल का नाही. चांगल्या गोष्टी घडत आहेत सध्या तरी आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. कारण की तो एक विचार त्यांनी दर्शवला आहे की आत्ताची झालेली जी मॅच आपण पाहिली होती ना यापूर्वीची, जी हातातून निसटणारी मॅच त्यांनी जिंकल्यानंतर त्यांना सुद्धा आपण पाहिली आहे. तर एक आता जी ऊर्जा दिसून आली आहे, ज्या प्रकारे आपण पाहिलं तर एक एनर्जी मिळाली आहे आणि त्या एनर्जीने मात्र आता खेळ करताना दरम्यान हा चेंडू थोडा दिशाहीन दिसतोय आणि डेफिनेटली पंच सुरेंद्रजी घाटाल सर म्हणतात की हा वाईट चेंडू आहे, तुम्हाला पुन्हा फेकावा लागेल. एक्स्ट्रा रन मिळेल टीमच्या टोटलमध्ये. टीमची टोटल 6 रन विदाउट लॉस. फर्स्ट ओव्हर ऑन आहे. आत्तापर्यंत 2 चेंडू फेकून झालेत. इथे फिल्डिंग चांगली झालंय आणि त्याचा प्रत्यय पाहायला मिळालं. थोडं ध्यान भरकटलं होतं परंतु योग्य वेळेला योग्य क्षणाला मात्र लक्ष केंद्रित केलं आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद परतावं लागेल. यावेळेला चांगला खेळाडू पाहिला होता पण जिथे गणेशला मात्र रनआउटच्या स्वरूपात दुर्दैवरित्या बाद. न्यू बॅटर अमित इन झाले तर मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी आपण बघितलं तर ते घाई केली होती. हा फटका हवेत खेळलाय. झेल निर्माण झाला होता परंतु दुरून फिल्डर येत होते, पोहोचणं अशक्य झालं आणि तेच कारण आपण पाहिले की झेल मात्र मध्येच पडला आणि त्यामुळे थोडंसं नाराज होताना देखील पाहायला मिळत आहेत कीपर. परंतु नाराजगीचं कारण त्यांना हवा होता हा झेल परंतु तो पकडण्यामध्ये यशस्वी नाही झाले. डेफिनेटली 3 खेळाडूंच्या मध्ये पडला त्यामुळेच फायदा हा फलंदाजांचा झालाय. चांगला फटका आडवा बाटला एक्झिक्यूट केलाय. काऊ कॉर्नरच्या फिल्डर आहेत परंतु त्यांच्या मस्तक वरून दस्तक चेंडू बाउंड्री लाईनच्या पार 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 चौकार. त्याने बाद डीजे चौकाराने टीमची टोटल 12 या आकड्यावर पोहोचली आहे. 5 चेंडू फेकून झालेत, 1 चेंडू शिल्लक आहे.
चांगला ड्राईव्ह केला जातोय मिड ऑफला. फिल्डिंग पुन्हा खराब झाली आहे. प्रत्येक बॉलवर चांगलं योगदान फिल्डरने द्यायला हवं, परंतु तसं न होता थोडं आपण पाहिलं तर फिल्डिंग खराब देखील होताना पाहायला मिळाले. त्यामुळे मग मात्र इथून एकदा मिळाली. एका धावेने टीमची टोटल पोहोचली गेली आहे 13 या आकड्यावर. एका गड्याच्या मोबदल्यात 13 धावा झाल्यात, परंतु ही वाटचाल आपण बघितली ना तर भरपूर चांगली आहे. परंतु ही वाटचाल अजून किती मोठी होईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी कुठे जाऊ नका, एकत्र पाहत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2025. घेऊ एक डीजे ब्रेक. डीजेला संधी देवा, गाणं ऐकूया, त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. यावेळेला बॅटच्या रनर मध्ये लॉफ्टेड ड्राईव्ह हवेत आहे आणि फिल्डिंग चांगली झाली तिकडे, कारण की हा फटका कदाचित 6 धावा देऊन जाणारच होता, परंतु ग्रेट एफर्ट्स पाहायला मिळाला. अगदी बाउंड्रीच्या जवळ झडप घेतली, जंप लगावली आणि एक चांगलं फिल्डिंगचं उदाहरण पेश केलं. आपल्या संघासाठी योगदान दिलं गेलंय. फिल्डर होते तिकडे आपण पाहिलं तर सागर यांच्या माध्यमातून आणि ग्रेट वर्क. 5 धावा मौल्यवान त्याने वाचवल्या आपल्या संघासाठी. इस बार कट किया था, देखा था कवर में खिलाड़ी थे खड़े, लेकिन वो पकड़ नहीं पाए गेंद को. ओ यहाँ पे क्या किया राकेश ने, अगर चांस लिया होता तो शायद चांस बनता था, मौका बनता था, लेकिन मौका बनाया नहीं उन्होंने. और देखा कि यहाँ पे क्या हुआ है, तो रन तो आसानी से पूरे हुए. 2 रनों के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई. इस बार फिर उसी दिशा में खेला हुआ शॉट. इस बार खिलाड़ी है वहां पे, डीप में गई हुई गेंद. 2 रन का मौका फिर से है. 2 रन मिलेंगे क्या? यहाँ 2 रन तो मिले चुके हैं और 2 रनों के साथ रन संख्या हो चुके 19 रन. गेंदे हो चुके इस ओवर की 4. अभी भी 2 गेंदे शेष है. तो जो 3 ओवर में टारगेट ढूंढ रहे हैं ना, वो टारगेट कहीं ना कहीं यहाँ से नजर आ रहा है जय हनुमान स्पोर्ट्स टीम को, क्योंकि पहला वाला मुकाबला उन्होंने जिस तरह से परफॉर्मेंस किया था, नाराज थे खुद से, लेकिन अंत भला तो सब भला. अंत अच्छा किया और उसके बाद अब अच्छा कर रहे हैं. इस बार क्लीन बॉल कर दिया है, पूरी तरह से मिस किया इस गेंद को. थोड़ा लेट कर बैठे और तब तक गेंद जाके विकेटों पे टकराई और गिल्ली अभी करती हुई और विकेट का पतन होता हुआ. थैंक यू डीजे, क्या बेहतरीन धुन बनाई है हमारे दोस्त ने. नाम उनका भी हम आपको बताएंगे. इस बार ड्राइव किया हुआ ये गेंद थी और अलंकार पे दूसरे रन का प्रयास है. यहाँ पे आसानी से मिलेगा भी. 2 रनों के साथ अगर देखेंगे तो 21 पे जा पहुंचा हुआ है स्कोर 2 विकेटों के नुकसान पर. यानी कि औसत हम अगर स्कोर देखेंगे ना तो हर ओवर में 10.5 के औसत से बनाए हैं. अब तक का 2 ओवर का खेल हमने देखा, लेकिन 1 ओवर का खेल अभी भी देखना है. लेकिन सुनेंगे गाना, गाने के बाद फिर से आएंगे ओवर में.
डेफिनेटली क्या बेहतरीन धून बनाई आहे. सुंदर असं गाणं आमचे मित्र म्हणजेच किशोर मडवी मॅन फ्रॉम धानीव जे पश्चिम रेल्वेमध्ये कार्यरत आहेत, परंतु आपण बघितलं तर एक चांगले गीतकार आहेत आणि त्यांनी आणि त्यांच्या टीमने बनवलेलं हे गीत आपण पाहिलं तर खास करून बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवलीच्या माध्यमातून क्रांतीवीर बिरसा मुंडा चषकासाठी नक्कीच खूप चांगलं आणि सुंदर हे गीत आपल्याला ऐकायला मिळालं. दरम्यान काय घडलं इथे, अगदी जवळून धाव चोरली आहे, विकेटची दरकार होती तिकडे, परंतु तसं काही घडलं नाही आहे आणि इथून आपण पाहिलं ना तर मग धाव मिळाली. एका धावेने टीमच्या टोटलमध्ये भर पडली जाते. 22 धावा, चेंडू फेकून झाला. एक प्रकाश मस्कर नावाचा गोलंदाज पाहतोय आपण या तिसऱ्या षटकामध्ये आलाय गोलंदाजीसाठी. त्यावेळेला आपण पाहिला हा फटका मात्र हवेत आहे. ओ हो, नक्कीच असं वाटलं होतं की खेळाडूला की डोक्याच्या वरून जाईल, परंतु त्यानंतर आटला की हा चेंडू आपल्या जवळ झालाय. इथून पाहिलं पण तर मग धावा 3 मिळाल्यात. हे षटक आहे ना शेवटचं षटक आहे म्हणजे स्लॉग ओव्हरचं आणि या षटकाला नेहमीच तोडू फोडू षटक असाही उल्लेखला जात आहे, परंतु तोडफोडवाला कार्यक्रम मात्र इथून फलंदाज करतील का, करावं लागेल, कारण की इथून आता धावा जास्त असतं जर आपल्याला जोडायच्या आहेत. लॉफ केला पुन्हा एकदा लॉंग द कार्पेट. लॉंग ऑफला फिल्डर आहेत तिकडे, चांगली फिल्डिंग झाली परंतु अंडरआर्म थ्रो आलाय. कदाचित फ्लाईट थ्रो हवा होता. नाराजगी व्यक्त केली जाते श्री गणेश स्पोर्ट्स बोदलपाडा संघाच्या माध्यमातून. षटकामध्ये चेंडू फेकून झाले. आतापर्यंत 3 धावा 6 खर्च केल्यात. फलकाचा जर विचार करायचा झाला तर 27 धावा इथून आपल्याला पाहायला मिळतात. क्या बेहतरीन स्टार्ट हुआ है और बेहतरीन अब फिनिश करने की ओर अग्रसर है बल्लेबाज. अब तक विकेटें देखेंगे ना तो 2 विकेटें गंवाई है, लेकिन मैदान के अंदर अभी भी खड़े हैं अमित और रोहित, ये 2 ब्रदर्स. मनीष दादांचं शुभागमन. मनीष दादा वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत असेल आपल्या या स्पर्धेमध्ये. अब तक एक चौका है लेकिन सिंगल डबल से क्या रनों को बढ़ाया है, क्या बेहतरीन पारी. अब इस बार ये गेंद कहाँ पे डाली, अंपायर ने सीधा नकारा है और जिस तरह से अपील की थी अंपायर के पास सवाल था कि नहीं, पूछा था जो सवाल और जवाब था नहीं. 1 रन मिला है यहाँ पे. 1 रन के साथ 28 रन गेंदें हो चुकी है इस ओवर की 4, यानी कि अभी आखिरी 2 गेंद है. 2 गेंदों में कितने रन आएंगे. यहाँ से मैं तो सोचूंगा कि अब तक यहाँ पे एक सिक्सर नहीं लगाए तो सिक्सर लगाने का प्रयास बल्लेबाज करेंगे, करना भी चाहिए क्योंकि जरूरत है अपनी टीम के लिए अब इन 2 गेंदों में ज्यादा रनों की. आगे निकलकर खेला शॉट, प्रयास था लेकिन फंस गया है. लॉगन की दिशा में खिलाड़ी ने पकड़ा है कैच और विकेट का पतन होता हुआ तीसरा बड़ा झटका लगता हुआ हनुमान स्पोर्ट्स भिड़ाचा पड़ा टीम को. या बेहतरीन धुन है, धुन है, धुन हम सुनेंगे बार बार. अब डीजे को भी ये गाना अच्छा लग रहा है, वो भी बजाने से अपने को अब काबू नहीं पा रहे हैं, लेकिन गाना सुनेंगे इसके बाद होता है. ये गेंद आखिरी थी इस इनिंग की और आखिरी गेंद देखेंगे तो डॉट के रूप में आती हुई और डॉट के रूप के साथ अगर देखेंगे तो 28 रन हो चुके हैं और 29 रनों का टारगेट है जीतने के लिए मुकाबला. जिस तरह से इस पारी में हमने केवल देखा था 1 चौका, लेकिन उसके बाद कोई भी बड़ा हिट आया नहीं है और आने भी नहीं दिया. बेहतरीन गेंदबाजी. अगला वाला मुकाबला है 4999 वाघोबा स्पोर्ट्स राजावली और आई नवदुर्गा स्पोर्ट्स बेलगड़ी. टीम के कैप्टन से मैं ये रिक्वेस्ट करूंगा कि आपको तुरंत आना है टॉस बॉक्स में. तब तक लेंगे डीजे ब्रेक. डीजे सुनाओ अपना वाला गाना.
थँक्यू डीजे. चला थँक्यू. चला 4999 टीम लवकर या. प्रत्येक वेळेला सांगायला नाही पाहिजे. कालपासून आम्ही हाच उल्लेख करतो की प्रत्येक संघाला माहिती असतं. नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकड टीमला माहिती होतं की आपला मॅच आहे ते आधी जेवून बसलेत. प्रत्येक संघाला सांगावं लागलं नाही पाहिजे, कारण की जो वेळ असतो आणि त्या वेळमध्येच आपल्याला टॉस घ्यायचा करून घ्यायचा असतो आणि प्रत्येक संघाचा कर्णधाराचं मनोगत घ्यायचं असतं. त्यामुळे सगळ्या संघाने अगदी वेळेवर उपस्थित राहायचं टॉस बॉक्समध्ये, ही तुम्हाला नम्र विनंती करतोय. चला नितीन या. कर्णधार आहेत ते सध्या नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी टीमचे आणि 4999 वाघोबा राजावली टीमचे कर्णधार मनीष दादा आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण करूया हा टॉस. दोन कर्णधार या. टॉसची ओळख करून दिली जाईल. सर्वप्रथम एका बाजूने आहे हेड, दुसऱ्या बाजूने आहे टेल. कॉल येईल नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी टीम करून, कारण की ते पहिला इथे उपलब्ध होते. हेड येतोय. हेड दादांना विनंती करतो आपण शुभेच्छा द्या दोन्ही कर्णधारांना आणि मंचावर विराजमान व्हा. हेड कॉल दिला, हेडच आलाय. नितीन नाणेपैकी जिंकले. काय निवडाल तुम्ही इकडे? शतरक्षण. या स्पर्धामध्ये खेळत असताना नक्कीच तुम्ही एक वर्ष आठवते की टायटल मिळवलंय. कसं आहे आज कॉम्बिनेशनने उतरणार टीममध्ये, काय विचाराने उतरणार? काय नाही, पोरं नाहीत, नवीन पोरं आहेत सर्व. बघू काय होईल ते, तेव्हा बॉलिंग घेऊन खेळलो आम्ही. ज्याप्रमाणे आपण बघितलं की ही स्पर्धा आपण पाहता जी 7 दिवस नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक वर्षानुवर्ष एक नव्या रूपाने स्पर्धा येताना पाहायला मिळत आहे. परंतु तुम्हाला या स्पर्धेमध्ये कसा अनुभव मिळाला आहे आत्तापर्यंतचा? इथे आम्ही दरवर्षी खेळतो, बाबूदाला फोन करतो आणि दरवर्षी आम्हाला एंट्री भेटते. त्यामुळे बाबूदाचा आम्ही धन्यवाद मानतो आई नवदुर्गा बेलकडी. आणि तसं ग्राउंड दरवर्षीप्रमाणे यावर्षी उत्तम अजून केलेलं आहे. आणि सर्वात बोलायचं म्हणजे वसई तालुक्यामध्ये ही नंबर 1 टुर्नामेंट आहे. आणि नक्कीच झालं. पण या स्पर्धेबद्दल आणि तुमच्या संघाबद्दल समोरच्या संघाला नक्कीच किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार? 35 ते 40. शुभेच्छा. प्रशांत मात्र बाद झाला. धावसंख्या 2 असताना ही पहिली विकेट डाऊन झाल्या. महेश पारधीचं हे षटक आपण या ठिकाणी पाहतोय. मागच्या मॅच मध्ये देखील महेशनं चांगली बॉलिंग केली होती, परंतु ह्या मॅच मध्ये देखील चांगली बॉलिंग त्याच्याकडनं होताना आपल्याला पाहायला मिळते. नो बॅटर आपण पाहिला तर विशाल तांडेल. यावेळेस विशालनं आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप वरनं शतरक्षक अगदी वेगाने आला होता. जवळजवळ शॉर्ट मिडॉनला येऊन झेल पकडण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता, परंतु चांगले प्रयत्न या ठिकाणी केले होते. पुन्हा एकदा मिळतायत 2 धावा. 2 धावेनं धावफलक जाऊन पोहोचलाय, ते म्हणजेच 4 या कड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर ऑफस्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. त्यांनी तेच दर्शवलंय की हा चेंडू असणार आहे वाईट. पुन्हा एकदा हा चेंडू टाकावा लागेल. क्रांतीवीर बिरसा मुंडा चषकामध्ये जर आपलं काम कायमचं स्थान कायमचं ठेवायचं असेल तर निश्चितच चांगला खेळ या ठिकाणी करावा लागेल. यावेळेस आपण पाहिलं तर झेल मात्र पॉइंटच्या दिशेने सोडलाय. एक सिंगल धाव ही पूर्ण होते. सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलंय 6 या कड्यावरती. शेवटचा बॉल बाकी आहे या पहिल्या षटकातील. 29 धावा बनवायचेत. पहिल्या ओव्हरमध्ये निश्चित थोडीशी बॅकफुटवरती टीम पाहायला मिळते बॅटिंग करणारी. यावेळेस आपण पाहिलं तर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कनेक्शन झालं नाहीये. हा चेंडू देखील येते डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. येणारे चेंडू शिल्लक असतील 12 आणि 12 मध्ये अजून सुद्धा मॅच जिंकण्यासाठी 23 ची गरज.
रोहितचा हा पहिला बॉल. यावेळेस हा बॉल देखील डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. मॅच या ठिकाणी बनवलाय कारण बॉलिंग लाईफलाईन आहे खूप चांगली जय हनुमान स्पोर्ट भिड्याचा टीमकडे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 6 धावा खर्च केल्या महेशनं. आता मात्र रोहित मैदानाच्या आतमध्ये येतोय. रोहित पारधी. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस सुंदर फटका आहे परंतु झाली आहे त्या ठिकाणी मिस्टेक. चुकीला माफी नाही आहे क्रिकेटच्या पटलावरती. मिडविकेटची गाडी थोडी सोसाट पुढे आली होती आणि त्या गाडीला बीट करून चेंडू मात्र सीमारेषा पार झालाय. 4 धावांकरता आलाय चौकार. चौकार या ठिकाणी आलाय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका आहे समोरच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालं होतं परंतु चेंडूची फेकी आपण पाहिली. बाबू थोडा पुढे बसतो एकदम टच नको बसू. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केलीत. 2 टीमची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 12च्या घरामध्ये. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस शॉट मिडॉनला मात्र सुंदर झेल. महेश पारधी त्या ठिकाणी होते. पकडताय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज प्रकाश मस्करचा खेळ आउट. सॉरी विशाल आउट होतोय. आमचे मित्र महेश डोळे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. एक गोड स्वभावाचे व्यक्तिमत्व आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते. मॅन फ्रॉम ब्राह्मणगाव. चांगले पॅड मास्टर देखील आहेत. या ठिकाणी विकेट प्राप्त केले गोलंदाज रोहितनं. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू परंतु त्याचा चांगला समाचार घेतलाय. पुन्हा एकदा झाली आहे मिस्टेक. मिस्टेक वरती मिस्टेक होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हा दुसरा चौकार मिड विकेटला मात्र येत असताना आपण पाहिला. सात चेंडू आणि आता मात्र 13 धावांची आवश्यकता. मॅचचं चित्र हळूहळू क्लोज दिसू लागले. मॅच अगदी जवळ येऊ लागलाय. आता मात्र 7 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 13ची गरज. यावेळेस आणखी एक सुंदर फटका आहे. शॉट मिडॉनला पण तो चेंडू आपण पाहिला तर डीपला मात्र रवाना झाला होता. ढुंडो धुंडो रे साजना असा क्रिकेट आपण पाहिला तर काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केलेत आणि 3 टीमची टोटल झाली आहे ती म्हणजे 19 आणि 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजे 10. आपण छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण कमबॅक करूया. बाबू दादा महाली दिनेश टोकरे A1 जोडी नंबर 1. त्याच्या सोबतीला नेहमी संदीप ओलंबे अंकुश महाली राय. त्याच्या सोबतीला नेहमी संदीप ओलंबे अंकुश महाली राय.
खरंच बरं बिरसा मुंडा चषक टॉप लेवलला आहे, कारण वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा एक मोठी पाहिली तर ती एकमेव स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, बिरसा मुंडा ट्रॉफी. कारण ही ट्रॉफी अशी आहे ना, तब्बल 7 दिवस ही स्पर्धा सातत्यानं चालते आणि खऱ्या अर्थानं वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये जे संघ आहेत त्या संघांचं देखील कौतुक करावं कमीच आहे. ज्या अनुषंगाने त्यांच्याकडनं तो प्रतिसाद मिळतो बिरसा मुंडा ट्रॉफीला, तो देखील खूप चांगला आहे. त्याच्यानंतर वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आहेत, त्यांच्या मार्फत देखील चांगला प्रतिसाद सातत्याने मिळतो या स्पर्धेला. काहीतरी त्रासदायक त्या ठिकाणी ठरतंय. फोटो फ्रेम ओके हटवली जाईल. सहा बॉल 10 ची गरज. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. परफेक्ट बाउन्सरचा यावेळेस मारा केला होता गोलंदाज आपण पाहिला तर रोहन ना 1 बाउन्सची ताकीद देखील या ठिकाणी दिली गेले. आता मात्र 5 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. म्हटलं जातं ना, आयुष्य शून्य झालं तरी घाबरू नका, फक्त त्या शून्यापुढे किती आकडे लिहायचे आहेत ही ताकद मात्र नेहमीच. तरी काय आतापर्यंत त्या ठिकाणी 3 बाउंड्रीज मात्र गेले आहेत. थोडीस चुकीचं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं त्या क्षेत्रामध्ये. षटकातील पुढचा बॉल त्यावेळेस फुलटॉस डिलिव्हरी सरळ हातामध्ये हा झेल मात्र काढून दिलाय. धावेची आवश्यकता असताना मात्र या ठिकाणी झेल पकडले गेले. आता मात्र 2 बॉल 1 ची गरज. एक डॉट चेंडू हृदयाचे ठोके वाढवेल का? धगधग धगधग मात्र निश्चितच निर्माण होईल का आमच्या लाडक्या खेळाडूंच्या मनामध्ये, आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या मनामध्ये, आमच्या लाडक्या पाहुण्यांच्या मनामध्ये ही धगधग निर्माण होईल का? परंतु त्याच्यासाठी गोलंदाज रोहनला मात्र हा चेंडू डॉट टाकावा लागेल. बघूया काय घडते. मॅच ऑन. यावेळेस हवाई हल्ला केलाय, क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय. हो झेल पकडायला हवा होता. 50-50 संधी मिळाली असती या ठिकाणी दोन्ही टीमला, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर हा मॅच मात्र जिंकलाय श्री गणेश फूड मोदलपाडा टीम न. कॉंग्रॅच्युलेशन मोदलपाडा टीम अँड हार्ड जय हनुमान स्पूट भिड्याचा पाडा.